SP अमरावती ग्रामीण आहे. तर अमरावती ग्रामीणला आतापर्यंत 4989 प्लस अर्ज आलेले आहे. टोकन नंबर बघू शकता तुम्ही. SP अमरावतीचा जो टोकन नंबर आहे 4989 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही नागपूर कारागृह बघू शकता. तर नागपूर कारागृहाचा जो टोकन नंबर आहे 21811 हा टोकन नंबर आहे. म्हणजे आतापर्यंत नागपूर कारागृहाला आतापर्यंत 21811 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे. तर आज जे या ठिकाणी 23 नोव्हेंबरला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, त्याचबरोबर SRPF चालक, बॅट्समन, कारागृह, शिपाई या सर्व पदाबद्दल सांगणार आहे. टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 90 घटकाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असं डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी अमरावती ग्रामीणला जो या ठिकाणी जो अर्ज क्रमांक आहे तर तुम्ही बघू शकता 3788 अर्ज क्रमांक आहे. पण टोकन नंबर 4989 म्हणजे 4989 अर्ज या ठिकाणी आले. त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे तर 21811 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे. तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरचा जो अर्ज क्रमांक आहे 2746 हा अर्ज क्रमांक आहे. आणि टोकन नंबर SRPF गट क्रमांक 4 चा 2746 हा टोकन नंबर आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी. तारीख बघू शकता 21 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला होता. बघू शकता तुम्ही रात्री हा फॉर्म भरला होता 21 नोव्हेंबरला. तर 2700 प्लस. तर आतापर्यंत जे तुम्ही धरून चला 3,500 ते 4,000 पर्यंत अर्ज या ठिकाणी SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही नागपूर कारागृहाचा जो अर्ज क्रमांक आहे हा 15,946 आहे. आणि याच अर्ज क्रमांकाचा मी तुम्हाला टोकन नंबर सुद्धा दाखवून देतो. तारीख बघू शकता नागपूर कारागृह, तारीख बघू शकता 22 नोव्हेंबरला हा या ठिकाणी फॉर्म भरला होता. बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर या फॉर्मचा टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो नागपूर कारागृहाचा. तर हा जो फॉर्म मी तुम्हाला दाखवला नागपूर कारागृहाचा बघू शकता प्रिझन कॉन्स्टेबल. तर नागपूर कारागृहाचा या फॉर्मचा टोकन नंबर बघू शकता 22,461 अर्ज आतापर्यंत प्रिझन नागपूर या ठिकाणी आले. नागपूर कारागृहाला आले 12,446. आणि तारीख तुम्ही बघू शकता 12 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला आहे. तारीख वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता 22 नोव्हेंबरला हा या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 22,461 अर्ज या ठिकाणी आलेले आहे. आणि तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओचा जो कंटेंट आहे तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि सबस्क्राईब करत चला. आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120. तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुम्ही जो पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, ज्या पण घटकामध्ये भरला असेल, तर पोलीस भरतीचा फॉर्मचा फोटो पाठवा. सर्व काही तुमची माहिती हे ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे. फक्त टोकन नंबर, अर्ज क्रमांक या ठिकाणी दाखवले जाणार आहे. जे पण विद्यार्थी आपल्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे पण विद्यार्थी आपल्याला पोलीस भरतीचा फॉर्म पाठवणार आहे तर त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये आपण भरपूर काही सपोर्ट करणार आहे. भरपूर काही नोट्स आपण त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. भरपूर काही जाहिरात नवीन निघाले त्या त्यांना या ठिकाणी पाठवणार आहे. भरपूर काही सपोर्ट आपण येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे. जे पण विद्यार्थी इंस्टाग्रामवर आपल्याला फोटो पाठवणार आहे पोलीस भरतीच्या फॉर्मचा, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी SRPF वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव बघू शकता. SRPF युनिट 20 आहे वरणगाव. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत तुम्ही अप्लिकेशन नंबर बघू शकता 17,214 अप्लिकेशन आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता 17,214 हे टोकन नंबर या ठिकाणी आहे. तर 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 20 वरणगावला या ठिकाणी गेलेले आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे. त्यानंतरचा जो फॉर्म आहे हा सुद्धा बघू शकता. हा सुद्धा 22 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला आहे. प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहाचा बघू शकता तुम्ही. तर अर्ज क्रमांक बघू शकता, टोकन नंबर बघू शकता 20,668 या ठिकाणी टोकन नंबर आहे. 20,668 हा टोकन नंबर आहे. आणि अर्ज क्रमांक बघू शकता 14,682 आहे. तर नागपूर कारागृहाला जे विद्यार्थी मित्रांनो 20,678 टोकन नंबर आहे. तर मी तुम्हाला 22,000चा सुद्धा या ठिकाणी अर्ज क्रमांक टोकन नंबर या ठिकाणी दाखवला. तर 22,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता तुम्ही SP जळगाव आहे. SP जळगावला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अर्ज क्रमांक बघू शकता 1673 अर्ज क्रमांक आहे SP जळगावचा. तारीख मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी. बघू शकता 22 नोव्हेंबरला हा फॉर्म भरला होता SP जळगावचा 22 नोव्हेंबरला. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर SP जळगावचा तुम्ही बघू शकता 1673 हा अर्ज क्रमांक आहे. आणि तारीख सुद्धा मी तुम्हाला दाखवली 22 नोव्हेंबर हे तारीख आहे. तर SP जळगावला आतापर्यंत जवळपास 1673 अर्ज आले. आणि टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो या फॉर्मचा.
तर हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP जळगावचा हा अर्ज क्रमांक या ठिकाणी दिलेला 1673 आणि टोकन नंबर बघू शकता तुम्ही SP जळगावचा 2341 हा अर्ज या ठिकाणी टोकन नंबर आहे. तर SP जळगावला 2341 अर्ज या ठिकाणी आले आहे. तारीख तुम्हाला दाखवून देतो, बघू शकता तुम्ही 22 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला आहे आणि जे काही तुम्हाला अर्ज दाखवून राहिले हे 22 नोव्हेंबरचे या ठिकाणी अर्ज आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता मुंबई प्रिझन आहे. मुंबई प्रिझनला जो अर्ज क्रमांक आहे, टोकन नंबर जो आहे 23,042 हा टोकन नंबर आहे. आतापर्यंत जवळपास तुम्ही 27,000 प्लस अर्ज धरून चला मुंबई कारागृह या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेचा जो टोकन नंबर आहे 7116 आहे आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 7116. तर आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला 7116 प्लस अर्ज या ठिकाणी गेले आहे. तर 8 ते 9,000 प्लस अर्ज धरून चला. त्यानंतर बघू शकता तुम्ही SP वाशिम आहे. SP वाशिमला आतापर्यंत 2104 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ बॅट्समन आहे. यवतमाळ बॅट्समनला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 241 अर्ज आतापर्यंत यवतमाळ बॅट्समन या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर वाशिम बॅट्समन आहे. वाशिम बॅट्समनला आतापर्यंत 259 प्लस अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समन या ठिकाणी आले. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंडला तुम्ही बघू शकता 9400 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंडला आलेले आहे. त्याचबरोबर SP धुळे आहे आले आहे. SRPF धुळे 5100 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग चालक आहे 1400 प्लस अर्ज आतापर्यंत सिंधुदुर्ग चालक या ठिकाणी. त्याचबरोबर पालघर जिल्हा पोलीस आहे 1710 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बघू शकता वर्धा कॉन्स्टेबल आहे तर जवळपास 14,000 वर्धा कॉन्स्टेबलला 1400 प्लस अर्ज आले, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ते जास्त लिहिण्यात आले. त्याचबरोबर बघू शकता अकोला आहे. अकोलामध्ये 3000 प्लस अर्ज अकोल्यामध्ये या ठिकाणी आले. त्याचबरोबर जे संभाजीनगर ग्रामीणला 3230 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर CPU मुंबईला आतापर्यंत जे अर्ज आले 38,000 प्लस अर्ज आले आहे. नाशिक कारागृहाला 20,000 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर नागपूर सिटीला 10,500 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग आहे तर 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता अमरावती ग्रामीण आहे तर 5,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SRPF गडचिरोली आहे 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर नाशिक ग्रामीण आहे 5,300 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SP रत्नागिरी आहे 840 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर CPU मुंबई आहे तर 38,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले. त्याचबरोबर SP चंद्रपूरला जर आपण या ठिकाणी पाहिलं 3,900 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर नाशिक कारागृह आहे तर नाशिक कारागृहाला 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. त्याचबरोबर SP बुलढाणाला बघू शकता तुम्ही 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर नांदेड आहे, नांदेडमध्ये 2,867 अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर SP वाशिम चालक आहे 1,527 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर SP हिंगोली आहे तर बघू शकता SP हिंगोलीला जे अर्ज आले आहे 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्याचबरोबर नागपूर कारागृह आहे, नागपूर कारागृहाला जे अर्ज आले आहे 24,280 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गोंदिया आहे बिरसी कॅम्प तर 8,200 प्लस अर्ज SRPF गोंदियाला गेले आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदर चालक आहे 1,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर संभाजीनगर रेल्वे आहे 900 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीणला 2,800 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे तर 27,340 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे तर 6,000 प्लस अर्ज गेले आहे. त्याचबरोबर SRPF कुसळगाव आहे 4,510 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेल्या, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले आहे. त्याचबरोबर पुणे कारागृहाला बघू शकता तुम्ही 24,000 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी आलेले आहे. त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर जवळपास 3 ते 4,000 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्ही धरून चला. त्याचबरोबर पुणे सिटी चालक आहे 2,060 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर CPU मुंबई रेल्वे आहे 2,600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर सोलापूर बॅट्समनला 350 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर अकोला जिल्हा आहे 3,100 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर धाराशिव चालक आहे तर 1,980 प्लस अर्ज आले आहे. पिंपरी चिंचवड SPला 3,260 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर SRPF गोंदियाला 8,200 प्लस अर्ज आले. त्याचबरोबर नागपूर कारागृहला 24,000 प्लस अर्ज या ठिकाणी तुम्ही धरून चला. तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती, संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी 90 प्लस घटकाची माहिती मी सांगितली आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की अशी डेली अपडेट आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत असते. आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.